नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची 100 प्रश्नाची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विपिन या ठिकाणी अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 समकालीन या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक तिसरा, ओनामा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. ओनामा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, गर्भगळीत होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गर्भगळीत होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गर्भगळीत होणे म्हणजेच अतिशय घाबरणे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, पर्वणी या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. पर्वणी या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. पर्वणी, तर पर्वणी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 अतिशय दुर्मिळ संधी या ठिकाणी पर्वणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? तर हे वाक्य अपूर्ण भूतकाळ या काळामधलं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पावक या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वामकुशी या ठिकाणी आपल्या योग्य शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा. आरोहण, तर विद्यार्थी मित्रांनो, आरोहण म्हणजेच वर चढणे या ठिकाणी या शब्दाचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे, तर तिलांजली देणे म्हणजेच त्याग करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, दलाल व रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, दलाल व रिकामटेकडा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळ या काळामधलं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मुख्य प्लस आलय. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, स्वर संधीचं हे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, आत्माराव रावजी देशपांडे या कवीचं अनिल हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. आईने बाळाला निजविले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे युवक. तर युवक या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. युवकचं काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 युवती या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. ज्यावेळी दोन वाक्य उभयांनी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? ज्यावेळी दोन वाक्य उभयान्वयी अवयांनी जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, अर्धविराम हे चिन्ह प्रामुख्याने वापरले जाते. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी नसलेला आपल्याला ओळखायचा आहे. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, नीरज या ठिकाणी आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. गगन म्हणजेच आकाश, नभ म्हणजेच आकाश, अंतरिक्ष म्हणजेच आकाश, नीरज म्हणजेच कमळ. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नसलेला शब्द असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, राजा या ठिकाणी भूपाल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर अनुकूलच्या विरुद्ध प्रतिकूल ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या म्हणीचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 3, नाव मोठेपण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. खडे सारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे सारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला खडे सारणे. तर खडे सारणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 पराभूत करणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी कोणता एक शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. मी रस्त्याने जात असेन या ठिकाणी वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी रस्त्याने जात असेन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे,
अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 28 पाहूया, दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा एक शब्द आहे, या शब्दाचं आपल्याला संधी ओळखायची आहे, कोणत्या संधीचं हे उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, दिग्विजय हा शब्द व्यंजन संधी यांचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 29 पाहूया, चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, चाचीचे हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 30 पाहूयात, अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? अजन्म म्हणजे जन्मापासून। तर विद्यार्थी मित्रांनो, अजन्म हा शब्द अव्ययभाव समास या समासाचं ते प्रामुख्याचं ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी याचं योग्य उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 31 पाहूयात, सोने या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोने या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? नसलेला आपल्याला नसलेला। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजीव या ठिकाणी सोने या शब्दाचा नसलेला शब्द होईल। प्रश्न क्रमांक 32 पाहूया, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, ज्याचे भाग्य नष्ट झाले असे आहे तो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा तो खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हतभागी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 33 पाहूयात, जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे। तर या ठिकाणी मन आहे, खाई त्याला खवखवते, जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चोराच्या मनामध्ये चांदणे या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल। प्रश्न क्रमांक 34 पाहूयात, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी वाक्यप्रचार आहे हेळसांड होणे, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला हेळसांड होणे। तर हेळसांड होणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 35 पाहूयात, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी शब्द आहे खोगीर भरती, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खोगीर भरती। तर खोगीर भरती म्हणजेच निरुपयोगी लोकांचा भरणा या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 36 पाहूयात, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे शब्द सूर्य या शब्दाचे ते समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 37 पाहूया, तिलांजली देणे, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। तिलांजली देणे, तर तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 38 अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी अलंकारिक शब्द आज्ञावेताळ, तर आज्ञावेताळ या शब्दाचा आपला योग्य अर्थ सांगायचा, आज्ञावेताळ। तर या ठिकाणी ऑप्शन आहे अत्यंत रागीट मनुष्य, या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 39 अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 40 पाहूयात, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 41 पाहूयात, आनल, विस्तव, पावक हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? आनल, विस्तव, पावक हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अग्नी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 42 पाहूयात, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे।
तर या ठिकाणी काय विचारले, ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहे तो असा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उपकृत या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 43, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असतो? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सिंहावलोकन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44 पाहूयात. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पायमल्ली करणे. तर पायमल्ली करणे योग्य अर्थ आपल्याला पायमल्ली करणे. तर पायमल्ली करणे म्हणजेच अवमान करणे या ठिकाणी आपलं योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 45, खर्च, मेहनत, हुकूम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च, मेहनत, हुकूम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. खालीलपैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अविकारी शब्द कोणता आहे? तर क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी अविकारी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 47 पाहूयात. खालील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी एक वाक्य आहे, त्या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य काय विचारले? मी चित्रपट पाहत जाईन. या वाक्याचा खालीलपैकी कोणता काळ असेल? मी चित्रपट पाहत जाईन. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे, रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 48, पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? पुनर्जन्म. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, विसर्ग संधीचं हे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. स ला नाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला नाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे सर्व. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चतुर्थी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूया. कांचन हेम हिरण्य हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? कांचन हेम हिरण्य हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर कांचन हेम हिरण्य हे शब्द सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, जिज्ञासू या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. जिज्ञासू, जाणून घ्यायची इच्छा असलेला. प्रश्न क्रमांक 52 पाहूया. हेळसांड होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हेळसांड होणे. तर हेळसांड होणे म्हणजेच काय असतो हे सर्वांनी सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष करणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53 पाहूया. अब्रू, अत्तर, पेशवा, हकीकत हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अब्रू, अत्तर, पेशवा, हकीकत कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर ते सर्व शब्द फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 54 पाहूया. त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. त्याला. तर त्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर्वनाम या ठिकाणी या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक 55 पाहूयात. सदाचार हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सदाचार हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? या ठिकाणी सदा ऑप्शन क्रमांक 2 आहे, व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 56 पाहूयात. त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे सर्व सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 57 पाहूयात. पंचवटी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? पंचवटी. तर पंचवटी हा शब्द द्विगु समासाचं
उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 58 विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कुसुमाग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59 पाहूयात. अश्व वारू तुरुंग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अश्व वारू तुरुंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व शब्द घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 60 पाहूयात. हिमांशू, सुधांशू, रजनीनाथ हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? हिमांशू, तर हे सर्व चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 61 पाहूयात. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा खालीलपैकी त्यांना काय म्हणतात? तर आस्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अद्वितीय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 63 पाहूयात. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आभाळ ठेंगणे होणे. तर आभाळ ठेंगणे होणे म्हणजे आनंद होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 64 पाहूयात. खर्च, मेहनत, हुकूम, इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च, मेहनत, हुकूम, इनाम हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत? तर हे सर्व अरबी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 65 मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द स्वर संधीचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 66 ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? ने एशी, तर ने एशी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 67 पाहूयात. चक्रप्राणी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं चक्रप्राणी? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बहुविग्री समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68 पाहूयात. ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या चिन्हाचा प्रामुख्याने वापर केला जातो? एकाच प्रकार शब्द येत असतील तर कोणते चिन्ह प्रामुख्याने वापराल? तर एकाच प्रकार शब्द येत असतील तर स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 69 पाहूयात. गिरी, आचल, नग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? गिरी, आचल, नग, तर हे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 70 पाहूयात. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अनुयायी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71 पाहूयात. मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. मूग गिळणे. विद्यार्थी मित्रांनो, मूग गिळणे हा वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.